वा, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा त्यांचा एवढा उत्साह बघून खरोखर देवेंद्रजीचं माझं यासाठी बोलणं चाललं होतं. खरंच एवढ्या टेम्परेचरमध्ये, एवढ्या उन्हामध्ये इकडे मध्ये सगळे लोक उभे आहेत, पण तिकडे पार अगदी शेवटपर्यंत खुर्च्यांवरील लोक बसलेले आहेत, उभे आहेत. आणि म्हणून मी सर्वांचा आधी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मान्य गुलाब भाऊ, तुमची एवढी फटकेबाजी झाली, अनिल भाऊ तुमचं एवढं जोरात मार्गदर्शन झालं, आता त्यानंतर मी काय बोलावं. आमच्या दोघी उमेदवार रक्षाताई आणि स्मिताताई, त्यांचा फॉर्म आपण आज भरलेला आहे, त्यांना आपल्याला विजय करायचा. स्मिताताईंच्या बाबतीमध्ये बोललं जातंय म्हणजे प्रचार किती अपप्रचार करावा, किती आम्ही खाली चाललेलो आहोत, किती प्रचाराची पातळी खाली चाललेली आहे. स्मिताताईंबद्दल सांगितलं होतं की बाई मराठा नाही, ही बामण आहे. आता ही 96 कुळातली मराठा बाई, आता हिला सुद्धा तुम्ही ब्राह्मण करायला लागलेत. म्हणजे मतांचं राजकारण कसं, समाजाचं राजकारण कसं. समाजाने फक्त आम्हाला मतदान द्यावं, यांना मतदान देऊ नये, म्हणजे इतका खालच्या थराला. आता स्मिताताईंबद्दल कोण आहे, काय, कुठल्या घटनेला सांगावं लागेल, पण इतक्या खालच्या पातळीवर राजकारण तुम्ही या ठिकाणी करायला लागलेला आहात. आज या दोघी गुलाब भाऊंनी सांगितल्याप्रमाणे, अनिल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या दोघी उमेदवार नाहीत, आमचे उमेदवार मोदीजी आहेत, त्यांना मला मतदान करायचं आहे. प्रचार करताना काय काय सांगितलं जातं, काय काय बोललं जातं, टोकाचं बोलणं जातं. काल आमचे संजय राऊत आले, गुलाब भाऊ तुम्ही त्यांचा चांगला समाचार घेतला, मी तसं बोलणार नाही, आपली खरं म्हणजे ती संस्कृतीच नाही. ज्या पद्धतीने हा माणूस बोलतोय, ज्या पद्धतीने राजकारण खालच्या थराला चाललेलं आहे, त्याचा आता म्हणजे विचारही करवत नाही. या माणसामुळे या राज्यातलं राजकारण ते कुठे चाललेलं आहे. सकाळ झाले की हा माणूस काय काय बोलतो, काय काय बडबडतो, म्हणजे कधी कधी वाटतं आधी कानात बोटं घालावे, मग त्याच्याकडे बघावं, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणतो काल काय बोलला मी बोलणार नाही, त्याचा उल्लेखही करणार नाही, पण आमच्या दोन्ही कॅन्डिडेटबद्दल, आमच्या दोन्ही भगिनींबद्दल तो जे बोलला ते अतिशय आक्षेपार्ह आहे. या दोन्ही बाळगावूंना पाडा, ते बोलणं झालं. खरं म्हणजे त्याला जळगावूनच परत जाऊ द्यायचं काम बनवतो आपण. पण दुपारच्या उन्हामध्ये 2000 लोक घेऊन आले, इथे काय काय बरडले, निघून गेले. ही तुमची संस्कृती आहे, हे तुमचे विचार आहेत. मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही उच्चार करतात, त्याचा फोटो लावतात, आणि अशा पद्धतीने महिलांबद्दल काय रे साप आहे का, या पाहिजे काय नाही केलं पाहिजे, नाही तर मी साप पकडतो बरं, मी येतो हा, मी सर्पमित्र आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भाषा वापरतात, काय बोला तुमच्याबद्दल. मला तर वाटतं गुलाब भाऊ यांना आपल्याला उत्तर द्यायची गरजच नाही, कारण हा माणूस इतक्या खालच्या पातळीत चाललेला आहे की याला उत्तरच न दिलेलं बरं. अजून खूप दिवस बाकी आहेत, अजून 20 तारखेपर्यंत अजून निवडणूक आहेत, महिना सव्वा महिना शेवटच्या मुंबईच्या निवडणुकीच्या घ्यायच्या आहेत. तोपर्यंत काय व्यासपीठावर उभं राहून काय काय शिव्या देतील, काय कोणाकडचा उद्धार करतील हेही सांगता येत नाही. याची मानसिक स्थिती आता खालावलेली आहे, बिघडलेली आहे सगळी मशीन त्यांची आता. आणि म्हणून दररोज सकाळ झाली की वाटेल तशी शिवीगाळ, याशिवाय ते काही त्या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून मी तो ही निवडणूक ही काही दोन्ही उमेदवारांची नाही आहे, ही निवडणूक कुठली नातेवाईकाची नाही आहे. याचं नातं इकडे जास्त आहे, त्याचं नातं भडगावला आहे, त्याचं नातं पाचोऱ्याला आहे, त्याचं नातं चाळीसगावला आहे. ही काही नातेवाईकाची आहे, ही समाजाची आहे, ही धर्माची निवडणूक आहे. तरी कुठल्याही नातेवाईकाची, समाजाची, धर्माची निवडणूक नाही, तरी देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे. या देशाला आपल्याला महासत्ता करायचं आहे, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे, या देशाला विश्वगुरू करायचं आहे. आणि त्यासाठी एकच इलाज आहे, काय तो, या देशाला सुपर पॉवर कोण करू शकतं. राहुल गांधी करू शकतात, उद्धव ठाकरे म्हणे पंतप्रधान होतील, आता काय डोकं फुटते माणसाच्या पुढे. संजय राऊत म्हणले परवा उद्धवजी सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. अरे बाबा 2 खासदार तर निवडून आण, मग पंतप्रधान हो. शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, त्या देशाला सुपर पॉवर करू शकतात. मला वाटतं कोणावर विश्वास ठेवावा या ठिकाणी.
आणि म्हणून जगमान्य नेतृत्व आमच्याकडे आहे. अख्ख्या देशामध्ये एकच नेतृत्व आहे, देशमान्य नेतृत्व आमच्याकडे आहे आणि ते म्हणजे मोदीजी, नरेंद्र मोदी. आम्हाला यावेळेला 400 पार जागा करायच्या आहेत, स्पष्ट बहुमत आम्हाला आणायचं आहे, 2/3 मेजॉरिटी आम्हाला आणायची पार्लमेंटमध्ये आणि त्यासाठी आमची सगळी लढाई आहे. आणि म्हणून मित्र, माझी आपल्याला विनंती आहे, भाषण मी जास्त करणार नाही, जास्त वेळ मी या ठिकाणी बोलणार नाही. मान्य देवेंद्रजींना आपल्याला ऐकायचं आहे, पुढे पुन्हा मुंबईला संध्याकाळची सभा त्यांना आहे, लवकर जायचं आहे, म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. म्हणून नाट्यगोत्याच्या भानगडीत पडू नका, जातीपातीच्या वादात पडू नका, सर्व सोडून फक्त देशाचा विचार करा, फक्त देशाचा विचार करा. गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी जो करशिमा चालवला, सगळ्या जगाला भुरळ पाडली, जगामध्ये नंबर 1चं नेतृत्व कुठेही सर्वे झाला, अमेरिकेत होऊ द्या, रशियाला होऊ द्या, जपानला होऊ द्या, चायनाला होऊ द्या, एकच नाव पुढे येत आहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी, एकच नाव जगामध्ये. आणि म्हणून असं जगमान्य नेतृत्व, त्याला मला पंतप्रधान करायचं आहे आणि या देशाला जगामध्ये नंबर 1 वर नेऊन पोहोचवायचं आहे, नंबर 1 वर. 10 वर्षापूर्वीचं चित्र आम्ही जर बघितलं तर छोटंसं राष्ट्र पाकिस्तान, ते सुद्धा आम्हाला दादागिरी करायचं, ते सुद्धा आम्हाला धमक्या द्यायचं. रोज टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये पाकिस्ताननी हे केलं, पाकिस्ताननी ते केलं, पाकिस्ताननी इकडून घुसखोरी केली, आमच्या लोकांना ठार मारलं, जवानांना ठार मारलं, किती बातम्या यायच्या. आणि या 10 वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी झालेत. आज पाकिस्तानची परिस्थिती काय? पाकिस्तानचं नाव तुम्ही ऐकताय का कुठे टीव्हीवर? आता वर्तमानपत्रावर वाचतात का? पाकिस्तानचं नामो निशाणा जगाच्या नकाशावरून नाही होत चाललेला मित्र. कोणी त्यांच्याकडे बघत नाही, आमच्याकडे वागण्या बघण्याची कोणाची हिंमत नाहीये. आणि म्हणून मला वाटतं हे फक्त मोदीजींच्या नेतृत्वामुळे झालेलं आहे, त्यांच्यामुळे झालेलं आहे. आज चायनासारखं राष्ट्र सुद्धा आमच्या वाटी लागत नाही. ते कशामुळे झालंय? ते मोदीजींमुळे झालेलं आहे. आणि म्हणून जगामध्ये आता आमची अर्थव्यवस्था 11 वरून 5 नंबरवर आली. आता मला या 5 वर्षामध्ये 3 नंबरवर आणायची आहे आणि येत्या 47 पर्यंत म्हणजे जेव्हा मला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला हा भारत देश हा जगामध्ये सुपर पॉवर 1 नंबरचा देश झालेला आपल्याला बघायला मिळेल, 1 नंबरचा. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, 400 पार आपला आकडा करायचा आहे आणि त्यासाठी सगळे आपले प्रयत्न चाललेले आहेत. मला माहित आहे, गुलाब भाऊनी सांगितल्याप्रमाणे इथे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण आलेला आहात. मला वाटतं राज्यामध्ये एवढी संख्या एवढ्या उन्हामध्ये कुठे नसेल, कोणत्याही लोकसभा मतदारसंघामध्ये नसेल. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही भर दुपारी 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेला आहात, रस्त्याने फिरतात. आणि म्हणून आपण आजपासून प्रयत्न करायचे आहेत. आपापल्या गावात, आपल्यापुरतं नाही, आपल्या आपल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आपल्या सगळ्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना फोन करून सांगा की मोदीजी कशासाठी पंतप्रधान पाहिजेत, कमळाचंच बटन का दाबायचंय, त्या ठिकाणी आमचे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांचं चिन्हाचं बटन का दाबायचं आहे हे आपल्याला समजून सांगावं लागेल, फोनवर सांगावं लागेल. लग्न खूप आहेत, लग्नामध्ये जिथे जे बसाल त्या ठिकाणी एकच चर्चा करा की आमच्याकडे सगळं कमळ आहे, आमच्याकडे फक्त महायुतीच आहे, हे आपण सांगण्याची आवश्यकता आहे. आणि तेव्हाच आपण 5 लाखाच्या वर जो आपला संकल्प केलेला आहे की आम्ही जळगाव जिल्हा या दोन्ही जागा, मी पुन्हा सांगतोय, या दोन्ही जागा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आम्ही तुम्हाला सर्वाधिक मताने निवडून आणून देऊ, सर्वाधिक मतांनी द्यायचे आहेत की नाही. 5 लाखाच्या वर, गेल्या वेळी आम्ही 4 लाखाच्या वर उच्चांक आम्ही गाठलेला होता, त्यावेळेला आमचं मताधिक्य 4 लाखाच्या वर दोन्ही जागेचं होतं. या वेळेला आम्ही 5 लाखांच्या वर मताधिक्य तुम्हाला त्या ठिकाणी देऊ आणि आमच्या दोघी भगिनींना, रक्षाताईंना, स्मिताताईंना पार्लमेंटमध्ये मोदींचे हात बळकटण्यासाठी या ठिकाणी पाठवू, एवढा संकल्प मी या ठिकाणी करतो. मोदी आपल्या देवेंद्रजींना शब्द देतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि थांबतो. जय हिंद.